आता जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात. सलन पण घेतात. चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी उपोषण का सोडलं? त्यांना काही कोणी सरकारतर्फे आश्वासन दिलं की काय याची मला माहिती नाही. ते असं म्हणाले की कोर्टानं मला आदेश दिले की तुम्ही उपचार घ्या, म्हणून मला हे उपोषण जे आहे ते स्थगित करावं लागतंय. मात्र आरक्षण न देणाऱ्यांना मी सोडणार नाही. आता सत्तेत बसून आरक्षण घेऊ, ज्याने आरक्षण दिलेलं नाही. कोर्टाचं वगैरे मी तर काय अजून वर्तमानपत्रात वाचलेलं नाही, पण त्यांना कोर्टाने सांगितलं असेल कदाचित, माहीत नाही. पण ह्यावेळेस सरकारने आणि ते केलं सोडणार नाही तर म्हणा काय हरकत नाही, धरा सगळ्यांना. मात्र त्याबरोबर ते सत्तेत बसतील आणि म्हणजे विरोधक म्हणजे आता जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे बघतील की मौना त्यांचं असं म्हणणं आहे, मग आता सत्तेत बसू. अर्थात ते निवडणुका सुद्धा लढणार आहेत, त्या दिशेने त्यांची तयारी सुरू झाली. अहो मी मागे त्यांना सांगितलं ना, 288 जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना, अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलवून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या मतदारसंघाची, तर लढा. हिंमत असेल तर 288, 80 तर लढून दाखवा, 8 तर निवडून येऊ देत. काय त्याने ते स्वीकारावं ना आव्हान. मात्र साहेब सरकार पायघडा टाकायचं जरांगेंना, मंत्री जायचे यावेळेस कोणीच गेलं नाही. वन ॲट अ टाइम. जरांगेच्या उपोषण सोडायला सरकारतर्फे मंत्री असं कोणीच गेलं नाही, फक्त शंभूराज देसाई काहीतरी फोनवर बोलले म्हणतात. मग यावेळेस काय दुर्लक्ष केलं जरांगेंकडे सरकारने? रोज मरे त्याला कोण रडे, ते सारखंच उपोषण करतात. सरकारने का तेवढंच काम करावं? म्हणजे आरक्षणाचा प्रश्न सुटलाय असं म्हणायचं का? म्हणजे सरकारनं दुर्लक्ष केलंय. मुंबईमधून ते परत आले किंवा दुसरीकडं ओबीसी बांधव जे आहेत ते सुद्धा वडीगोद्रीमध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत. आरक्षणाचा प्रश्न मुहूर्त निकाली लागला. आमचा आरक्षण वाचवण्याचा जो उद्देश आहे तो अजून पूर्णपणे सफल झालेला नाही.